पंढरपूरमध्ये प्रचंड अशी गर्दी होत आहे आषाढी वारीच्या निमित्तानं. शनिवारी आषाढी वारीचा सोहळा होत आहे आणि सध्या जवळपास 14 नंबर गेटपर्यंत ही दर्शन रांग पोहोचली आहे. उद्यापर्यंत ती गोपाळपूरपर्यंत पोहोचेल. देवस्थानच्या वतीनं या दर्शन रांगेत थांबलेल्या नागरिकांना अशा पद्धतीनं शेड मारून देण्यात आले आहे, बॅरिकेडिंग केलेलं आहे. तसेच विविध ठिकाणी चहा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. या संदर्भात अनेक भाविकांशी आपण चर्चा करणार आहोत. काका नमस्कार, कुठून आले तुम्ही? मी खामगावरून आलो. कसे आले तुम्ही पंढरपुरात? रेल्वेने. किती वेळ झाला दर्शन रांगेत थांबले? 2.5 घंटे झाले. 2.5 घंटे झाले. तुमचं नाव? दिलीप पोहरे, कुठून आले? अकोल्यावरून. किती वेळ झाला थांबताय? 2.5 घंटे झाले. काका तुम्ही सांगाल? अकोल्यावरून. अकोला. कुठून आले? हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्हा. हा, नरसी नामदेव. किती वेळ लागेल दर्शनाला? दर्शनाला तर काय सांगावं आता, तरी बी 12 घंट्याच्या पुढे लागेल. काय चहा पाणी व्यवस्था आहे का? आता अजून काही भेटलं नाही. भेटलं नाही. ओके. किती जणांचा ग्रुप आहे? आम्ही 100 जणांचा आहे. पण दिंडी सोबत आले का सेपरेट आले? नाही, दिंडी सोबत आलो. दिंडी मागे आहे ते नामदेवचे आहे. आमची गाडी आणली दर्शनाला. आम्ही सगळेजण. नाव काय तुमचं? पुष्पा भाऊसाहेब देसाई. कुठून आले? जोडग्याहून. जोडगे. कुठं आले ते? मालेगाव तालुका, मालेगाव तालुका. नाशिक जिल्हा. त्यातून आलो. माटोडा गाव. किती वेळ झाला चालताय तुम्ही? आम्ही 3 तास झाले. काय व्यवस्था केली पाहिजे अजून? हे बसाची व्यवस्था पाहिजे. ओके. थोडेसे पाय दुखून आले की बसाची व्यवस्था पाहिजे. थकलं की म्हातारी माणसं थकून पाय दुखून. माऊली नाव सांगा. माऊली थांबा. हा, निलेश शेंगदाणे. कुठून आले? नंदगाव. किती वेळ झाला चालते? आता 10 वाजल्यापासून चालते. हा. ओके. तुझं नाव सांग. निलेश शेंगदाणे. किती वेळ चालतोय दर्शनासाठी? कशाच्या दर्शनाला चाललाय? कुठल्या गावचे आले? शेगाव. शेगाव. गजानन महाराज. गजानन महाराज, बुलढाणा जिल्हा. काय आहे दर्शन रांगेमध्ये कशी सुविधा आहेत, काय वाटतंय? सुविधा फार पावसामुळे हाल व्हायला लागले. इथं पाणी नाही, काही जागोटागी. आणि वारकरी सर्व चांगले आहेत एकावर. पण आता होतील पुढे सुविधा चांगल्या. ग्रुप आहे आमचा. नाव सांगा. देवीदास कोपरकर. आम्ही सिंधी रेल्वेवरून आलो, वर्धा जिल्हा. 23 जणांचा ग्रुप आहे आमचा. किती वेळ लागेल दर्शनाला असं वाटतंय? माझा हा 5वा चान्स आहे. ते दर्शनाला किती वेळ लागेल? कमीत कमी अजून 6 ते 7 तास लागेल अजून. कसे आलेत पंढरपुरात? ट्रेननी ट्रेनने आले. आले. महाराष्ट्र. आणि किती दिवस राहणार आहेत पंढरपुरात? 18 दिवस. म्हणजे काढला करून जाणार आहेत. ओके. 27 तारीख. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. यस मस्त आहे. रामकृष्ण हरी. कुठल्या गावचे? कोल्हापूर. बाळूमामा. आदमापूर. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. माऊली कुठले? आम्ही आलोय मुंबईवरून. मुंबईवरून. किती जणांचा ग्रुप आहे? आमचा आहे 4 जणांचा ग्रुप, पण आम्ही यांच्यात सामील झालोय आणि भक्तीचा पूर्ण आनंद घेतोय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गवणे जिल्हा नाशिक, तालुका सिन्नर, गोरोड गाव आहे आमचं. आम्ही 10 वर्षापासून पंढरीची वारी करतो. वारीमध्ये आल्यानंतर आमच्या जीवाला फार म्हणजे फार मोठं समाधान वाटत. आणि इथं वारीत चाललो का पांडुरंगात भेटल्यासारखं वाटत. रामकृष्ण हरी. किती दिवस मुक्काम आहे पंढरपुरात? आमचा आता 3 दिवस मुक्काम आहे. आम्हाला 29 जुलैला आम्ही निघेले. किती जणांचा आपलं 29 जूनला निघेले.
किती आता जणांचा group आहे? 1 लाख लोक आहे आमच्या दिंडीमध्ये, पण आमच्या याच्या ग्रुपमध्ये 900 लोक आहे आता. सांगा कुठून आले ते सांगा. माझं नाव मंगेश आनंदराव काळे, राहणार अमरावती, वाढवणार रामनाथ, तालुका रामकृष्ण, जिल्हा अमरावती, इथून आलेलो. किती जणांचा ग्रुप आहे? आमचा सध्या 7 जणांचा ग्रुप आणि रामनाथ स्वामी परमहंस रामनाथ स्वामी पाय दिंडी येत आहे. उद्या ते इथं येणार आहे, पोहोचणार आहे. पंढरपुरात किती दिवस मुक्काम करणार आहेत? पौर्णिमेपर्यंत. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.